गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गेले 2-3 दिवस आपण निरनिराळ्या विषयावर चिंतन करीत आहोत. त्याच मालिकेत काही साधकांनी विनंती केल्यावरून अष्टांग योग साधनेतील यम या संज्ञेचा विचार करूया. पतंजली महामुनींनी योगाची केलेली व्याख्या अशी आहे, योग चित्तवृत्ती निरोधा अशी केली आहे. म्हणजे आपण आपल्या चित्तवृत्ती आवरून अयोग्य किंवा वाईट किंवा परमार्थाला संसाराला घातक अशा वृत्तींचा निरोध करावा, त्यांना बंध घालावा, म्हणजे त्यांचे दमन किंवा नियमन करावे. आता आपण अष्टांग योग साधनेतील प्रथम विभाग किंवा पहिली पायरी यम याबद्दल पाहूया. पहिला यम 5 आहेत एकूण. त्यापैकी पहिलं जे आहे ते सत्य. व्यवहारातील वागण्या बोलण्यात सत्यप्रियता पाहिजे, सत्याला चिकटून राहिलं पाहिजे. असं करता करता त्या जीवाला सत्याची सवय लागल्याने तो जे बोलतो ते सत्य होऊ लागते. होणारं आधी कळतं, सत्य बोललेलं होऊ लागतं. याचा उल्लेख कुंडलिनी शक्तीच्या वर्णनात पण आहे. कुंडलिनी शक्ती जागृत झाली, कृपा झाली की या गोष्टी होऊ लागतात. सामान्य व्यवहारातील सत्याचे पालन केले नाही तर पारमार्थिक सत्य कुठून कळेल? त्यामुळे सत्याला तोंड देणे, सत्याचा जय जयकार करणे आणि आवश्यकच आहे. सत्याचा जय जयकार करणे अति आवश्यक आहे. दुसरा यम आहे अहिंसा. सर्वसाधारणपणे दुसऱ्याचं मन न दुखवणे, प्रत्यक्ष किंवा हिंसा न करणे. हिंसा न करणे म्हणजे चुकीच्या मार्गाने अथवा स्वार्थापोटी हिंसा न करणे. पण जेव्हा युद्धप्रसंग असेल किंवा स्वसंरक्षणार्थ कृत्य असेल तेव्हा त्याकडे हिंसा म्हणून पाहू नये, तर हेतू शुद्ध आहे हे पाहावे. अन्यथा न्यायाधीशाने दिलेल्या निकालामुळे फाशी झाल्यास अहिंसा तत्व कसे पाळणार? न्यायाधीशाचा हेतू लोककल्याण आहे. त्याच्यानंतरचं यम आहे ब्रह्मचर्य. जो ब्रह्माची उपासना करतो, ब्रह्म जाणून घेण्यासाठी तत्पर असतो, तो ब्रह्मचारी. ब्रह्मचर्य पालन करतो. संसारी लोकांनी यथातथ्य नियम पाळून आपण इंद्रियांच्या आहारी न जाता इंद्रिये आपल्या ताब्यात असणे हे ब्रह्मचर्य पालन होय. अपरिग्रह याचा अर्थ साठा न करणे, अतिरेक नको. काही वेळेला आपल्याला असे आढळेल की नुसते पैसे कमवतोय, गाडी बंगला घेतोय, खूप साठा केलाय, पण उपभोग घ्यायला वेळच नाही. याचा खरा अर्थ असा वाटतो की पशु पक्षी कुठे संग्रह करतात, त्यांचे ईश्वर चालवतोच ना, मग माणसालाच एवढी संचयाची परिग्रहाची हौस कशा करता? ईश्वरावर विश्वास ठेवावा व परिग्रहाचा अतिरेक नसावा. आता आणखी एक यम राहिलेला आहे, त्याचं नाव अस्तेय. साधा सरळ अर्थ चोरी न करणे, जे आपलं नाही ते घेऊ नये. ऑफिसमध्ये, कामाच्या ठिकाणी शक्य असून सुद्धा चुकीची बिलं वगैरे न घेणे हे अस्तेय. थोडक्यात काय आहे, हे 5ही यम व्यक्तीला साधं सरळ बनवतात. संत हे सर्वात जास्त अतीव साधे सरळ असतात. सर्वसाधारण व्यक्तीची उन्नती होऊन, हृदय विशाल होऊन, षडविकारांच्या तावडीतून सुटून तो परमार्थ मार्गाला लागावा व अंतिम संतत्वापर्यंत पोचावा, यासाठीची ही पायाभरणी आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.